राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे, राम आए। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। मी वैष्णवी, माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जाओ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। येईल त्या 22 तारखेला प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्यामध्ये होणार आहे। तर असं सांगितलं गेलं आहे की त्या दिवशी आपल्याला आपल्या घरी दिवाळी साजरी करायची। दिवाळी कशी साजरी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्याआधी कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। पहिली गोष्ट म्हणजे 22 तारखेला अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे। तर आपल्या घरी पण आपल्याला अयोध्यामध्ये जाणं होत नाही, म्हणून आपल्या स्वतःच्या घरी दिवाळी साजरी करायची। प्रत्येक वर्षी दिवाळीच्या वेळेस आपल्या घरामध्ये सगळीकडे स्वच्छतापासून सजावटपर्यंत आपला विचार असतो। तसंच आपल्याला 22 तारखेपर्यंत करायचं। आधी आपल्या घराची सगळी स्वच्छता करायची, नंतर आपल्याला 22 तारखेला दिवाळी साजरी करायची। दिवाळीच्या वेळेस आपल्याला माहिती आहे की आपण आकाशकंदील आपल्या घराच्या बाहेर लावतो। तसंच आपल्याला 22 तारखेला पण आकाशकंदील घराच्या बाहेर लावायचं आहे। ते झाल्यानंतर जी आपलं मेन दरवाजा आहे त्या ठिकाणी आपण रांगोळी काढतो। जेवढी मोठी होईल तितकी रांगोळी मोठी काढायची आहे, कारण की खूप आपल्यासाठी दिवाळी आहे त्या दिवशी। तर आपल्या मेन दरवाजाच्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे, सकाळी काढायची आहे। ते झाल्यानंतर आपल्याला माहिती की लक्ष्मीपूजन आपण म्हणजे 4:30च्या नंतर चालू करतो पूजा करायला। तसंच आपल्याला, कारण की अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा मूर्तीची व्हायला खूप वेळ लागणार आहे, दिवस जाईल त्यांचा। तर आपल्याला पण आपल्या घरामध्ये पूजा मांडणी करायची आहे। तर पूजा मांडणी आपल्याला 6च्या नंतर पण केली तरी चालेल। तर आपल्या घरामध्ये प्रभू रामचंद्र यांचा फोटो असेल तर आपल्याला फोटो घ्यायचा आहे। तर एक चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर लाल कलरचं वस्त्र टाका किंवा तुम्ही केशरी कलरचं टाकलात तरी चालेल। त्याच्यावर प्रभू रामचंद्र यांचा फोटो ठेवायचा आहे। फोटो ठेवण्याआधी त्याच्या खाली अक्षदा ठेवायच्या, त्यानंतर वरी फोटो ठेवायचा आहे। फोटो ठेवल्यानंतर एक फुलाचा हार आपल्याला फोटोला लावायचा आहे। मूर्ती असेल तर मूर्तीला लावू शकता, म्हणजे घालायचा आहे। त्याच्या साईडला तुम्ही कळश स्थापना पण करू शकता किंवा तुम्ही लक्ष्मीचा फोटो सुद्धा ठेवू शकता। खूप जणांच्या घरी प्रभू रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अक्षदा आपल्याला भेटलेल्या आहेत, त्या अक्षदा त्या ठिकाणी ठेवायच्या। नंतर आपल्याला माहिती की अयोध्येला जसं मंदिर झालंय त्याचा फोटो पण आपल्याला त्या निमंत्रणासोबत भेटलाय, तो फोटो पण त्या ठिकाणी ठेवायचा आणि त्याची पूजा करायची। फळं ठेवायचे आहेत, काहीतरी गोड बनवायचं आहे, गोड नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला रात्रभर म्हणजे दिवसभर दिवा आपला प्रज्वलित ठेवायचा आहे। तर एक आपल्याला तेलाचा म्हणजे एक मोठा तुम्हाला एक पितळ्याचा दिवा घ्यायचा आहे किंवा तांब्याचा असेल तर तांब्याचा दिवा घ्या किंवा चांदीचा असेल तर चांदीचा दिवा घ्यायचा आहे। खूप मोठा दिवा घ्या, ज्याच्यामुळे रात्रभर दिवा हा प्रज्वलित राहायला पाहिजे। तुम्हाला माहिती की नवरात्रीमध्ये आपला 9 दिवस दिवा आपला प्रज्वलित राहतो, तसाच आपल्याला दिवसभर दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे। खूप मोठा दिवा घ्या, त्याच्यामध्ये तेल भरपूर टाका, म्हणजे दिवा शांत होणार नाही। आणि 2 वाती, एक वात कधीच लावायची ना, 2 वाती एकत्र करून आपल्याला दिवा लावायचा आहे। दिवा लावत असताना दिव्याच्या खाली सुद्धा आपल्याला छान पैकी फुलं अंतरायचे आहेत, फुलं ठेवायचे आहेत, त्याच्यावर अक्षदा ठेवायच्या, नंतर वरती दिवाला ठेवायचा आहे। दिवा ठेवल्यानंतर दिवा प्रज्वलित करण्याआधी हळदी कुंकू लावायचा आहे, नंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। नंतर तुम्ही आरती करू शकता, प्रसाद आपल्याला सगळ्यांना वाटायचा आहे। खूप छान प्रकारे आपण जसं लक्ष्मीपूजनला करतो तसंच आपल्याला करायचं। 4 कोपऱ्याला म्हणजे त्या चौरंगाच्या 4 कोपऱ्याला आंब्याचे ढाळे सुद्धा आपल्याला लावायचे आहेत। त्यानंतर जेवढी सजावट आपल्याला त्या ठिकाणी करता येईल तेवढी सजावट करायची। हार लावू शकता, फुलाचे वेली लावू शकता, एका साईडला कुंड्या ठेवू शकता। तुमच्याकडे जितकं त्या दिवशी म्हणजे सजावट करता येईल तेवढी सजावट तुम्हाला त्या दिवशी करायची। नंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते, पंत्या घ्यायच्या। ज्या दिवाळीला आपण पंत्या घेतो त्याच पंत्या आपल्याला घ्यायच्या। तुम्ही 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, 11 घेऊ शकता, 9 घेऊ शकता, 21 घेऊ शकता। तेवढ्या पंत्या जी आहेत तुम्हाला बाहेर आपलं जी अंगण आहे त्या ठिकाणी लावायच्या आहेत, किंवा 5 पंत्या जी आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडली आहे त्या ठिकाणी लावायच्या आहेत। आणि त्या दिवशी आपल्याला एखाद्या
राम मंदिरामध्ये जायचं आहे, हे लक्षात ठेवा. आपल्याला दिवसातून कधीही राम मंदिरामध्ये त्या दिवशी जायचं म्हणजे जायचं आहे. जर तुम्ही घरी पूजा मांडलात तरी पण जायचं आहे आणि मंदिरात जर गेलात तरी पण घरामध्ये पूजा मांडायची, कारण की त्या दिवशी आपल्याला दिवाळी साजरी इतक्या प्रकारे म्हणजे इतक्या छान प्रकारे करायचे, असं वाटलं पाहिजे की बापरे किती छान आपला हा सण झालेला आहे. तर हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपण खूप दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तो दिवस आता आलेला आहे जवळ. तर आपल्या घरामध्ये त्या दिवशी खूप छान प्रकारे पूजा करा, आरती करा आणि तुम्ही जी 5 पंत्या आहेत, जी दिवे आहेत ते तुम्हाला त्या समोर पूजेच्या समोर लावायचे. 6:30च्या नंतर तुम्ही पूजा करू शकता. आणि खरंच मी तुम्हाला आणखी एकदा सांगते की पूजा मांडणी नक्की करा आणि राम रक्षा स्तोत्र त्या दिवशी म्हणायचं आहे. 11 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 1 वेळा म्हणा, पण राम रक्षा स्तोत्र त्या दिवशी सेवा म्हणायचं आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम की असा का विना मंत्र तुम्हाला त्या दिवशी म्हणायचा आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आपल्या घरी जर लाईटिंग असेल तर तुम्ही सगळीकडे लाईटिंग लावू शकता. म्हणजे जितका आपल्याला उजाड करता येईल तितका उजाड आपल्याला करायचा आहे. 6:30च्या नंतर आपल्या घरातील एकही दिवा बंद करायचा नाही. रात्रभर आपल्याला आपल्या घरातल्या लाईटी चालूच ठेवायच्या आहेत आणि खूप छान प्रकारे दिवाळी तुमच्यासह जर फटाके उडवणं झालं तर फटाकेसुद्धा तुम्ही त्या दिवशी लावू शकता. पण असं काही करू नका. जेवढं आपल्याला आपल्या घरामध्ये सजवता येईल तितकं सजवा आणि आपल्याला त्या दिवशी खूप छान प्रकारे सजावट आपल्या घरामध्ये करा. अशा रीतीने आपल्याला दिवाळी साजरी करायची. ते झाल्यानंतर नैवेद्य काहीतरी बनवायचं आहे. गोडधोड काहीतरी करा, शिरा करा, खीर करा, तुम्हाला जे जमेल ते करा किंवा बाहेरून स्वीट मागवा आणि घरामध्ये सगळ्यांनी तो प्रसाद ग्रहण करा. नारळ फोडू शकता, काही तुम्हाला जितकं काही करता येईल तितकं तुम्ही करायचं आहे. जेवढे आपण दिवाळीच्या वेळेस सजावट करतो, नवीन कपडे घालणं, आता खूप जणांचं आता त्या दिवशी केशरी कलरचं घालतील तर तुम्ही केशरी कलरचं घाला. काही पण करा, खूप छान प्रकारे दिवाळी साजरी करा. दिवाळीच्या वेळेस नवीन कपडे घालणं, तसंच आपल्याला या दिवशी पण आपल्यासाठी ही दिवाळीच आहे तर या दिवशी पण आपल्याला कपडे घालायचे आहेत नवीन. खूप छान प्रकारे रांगोळी पण इतकी छान काढा, म्हणजे आपल्याला इतकं म्हणजे मनातून आपल्या असणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी. अशा रीतीने आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. आणि माझा हा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप जणांना हा व्हिडिओ पाठवा, कारण की हा व्हिडिओ आपल्या राम भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे. माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.